त्याच्यावरनं जर पेमेंट करायला गेलं ना तर एक तासभर सुद्धा अपुरा पडणार. एक तर आमच्याकडे वायफायची कनेक्टिव्हिटीच्या नावाने बोंब आहे आणि त्यात करायला गेलं तर त्यामुळे बरं काय पडत आहे की बिलं भरणं. बिलं का मागतोय आम्ही तर QR कोडने पटकन पैसे जात आहेत, पण ती बिलं इतक्या उशिरा येत आहेत. तुम्ही माझं रेकॉर्ड काढून बघा, माझी बिलं ही सगळी तुमच्या मुदतीच्या आत भरलेली असतात. ऑगस्ट मध्ये मी नसतो त्यावेळीच फक्त ती राहतात. पण ती बिलच जर येत नाही तर मग आम्हाला तो लवकर जे पैसे भरण्याचा फायदा आहे तो मिळत नाही आणि कारण नसताना दंड भरावा लागतो. बिलं येत नाही म्हणजे ती 10 रुपयाच्या बदल आता काय झालंय की एक 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी हे बिल डिस्ट्रीब्युशन करण्याबाबतचं थोडं आमची एजन्सी आणि महावितरण याच्यामध्ये डिस्प्यूट होता. त्याच्यामुळं ते वितरित करण्याची सेवा विस्कळीत झाली होती. परंतु आता 2 बिलं झालं. आता ते रेग्युलर त्यांना वाटायला दिलेले आहेत आणि आता तो वाटप करतायत आता आणि त्यांना आपण सूचना दिली आहे जसे बिल येत आहे ना त्यांना डिस्काउंट मध्ये म्हणजे जो प्रॉम्प्ट डिस्काउंट आहे ना ते मिळण्यासाठीचे प्रयोजन करून आपण त्यांना वाटप करायची सूचना देऊ आणि बिल पण तसं आम्ही प्रिंट होऊन येत असते. 1-2 दिवसाचा फरक एक आज द्यायचं असेल तर उद्या येता येते पण त्याची वाटप आपण 15 दिवसही आधी नाही मागत, परंतु किमान एजन्सीची नेमणूक झालेली आहे आणि त्यांचे आमचे डिस्प्यूट नील झालेले आहे आणि तोपर्यंत महावितरणच्या चुकीमुळे ग्राहकांना काही कोटी रुपयाचा दंड पडला आहे. हा काय परत देणार नाहीये महावितरण. हे याच्यात आहे वाद कोणाचे तर तुमचे आणखी याच्यात ही सेवा देणं ही जबाबदारी तुमची आहे. इथून पुढे आपण त्याला आणखीन एक मी सांगतो, बाहेर ज्यावेळी रांग लागलेली असते मी कधी येतो त्यावेळी सांगतो कशाला तुम्ही रांगेत भरता, QR कोड वरती भरा, लोक कागदपत्र घेऊन करतात. पण त्यातली महत्वाची ही गोष्ट काय तर ते तुमचं पोर्टल आजच्या बैठकीत जे पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भात ही तक्रार म्हणून घ्या आणि कळवा की बाबा ते पोर्टल तुमचं सोपं करा. लक्षात की नाही, एका बाजूला पंतप्रधान ओरडून सांगतायत की तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन करा, डिजिटल ट्रान्झॅक्शन करा. महावितरणचं का नाही हे ऍप तुम्ही डाउनलोड करून केलं ना तर 1 मिनिट सुद्धा लागत नाही. हे मी नाही हे जे आहे ना हे ग्राहक म्हणूनचं पोर्टल आहे. आमची बाकी दुसऱ्या आहेत त्या लिंक नाही. हे महावितरण ऍप आहे ना हे जर का तुम्ही डाउनलोड करून घेतलं ना तर उद्या एका मिनिटात ते सगळं याच्या संदर्भातलं एक प्रसिद्ध हे ऍप आहे ना हे ऍप आहे की जे सर आता तुम्ही बोलताय ह्या ऍप वरून होतो पण काय प्रॉब्लेम करता आम्हाला. आता मलाच सांगतो मीटरचं रिडिंग घेतलं की 2 दिवसात एवढं बिल आहे हे मेसेज येतो म्हणून आम्ही त्याच्यात 1-2 दिवसांनी बिल भरतो. पण प्रत्यक्षात बिल तुमचं 15-20 दिवसानंतर म्हणजे त्याला जी सूट द्यायची एक तारीख असते तुमची, ती तारीख होऊन गेल्यानंतर तुमचं बिल येतं. आणि ऍप काढलंय महावितरणने आणि तुमचं मान्य आहे ते पण हे सोपं ऍप आहे. हे तुम्ही डाउनलोड करा. पेटीएम किंवा आमचे ऍप सोडून दुसरं कुठून गेलं ना तर काय होतंय पेटीएमला काही पैसे भरतात आणि 2-3 दिवस ते इकडं ट्रान्सफर महावितरणला ट्रान्सफर व्हायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळं असं होऊ शकतं. पेटीएमचं सोडून द्या, तुमच्या लिंकवरनं तुमचा जो मेसेज येतो त्या मेसेज वरनं तुम्ही ह्या याच्यावरती लिंकवरती जाऊन भरा म्हणून येतं. त्या याच्यावरती गेलं की बाप रे, तुमच्याकडे ज्या तक्रारी येतात ना बिलाच्या संदर्भातल्या त्याच्यातल्या 80% तक्रारी आधी माझ्याकडे येतात. मग मी त्याला समजावून सांगतो की बाबा हे बिल आहे ना हे बिल बरोबर कसं आहे हे मी त्याला दाखवतो, बिल वाचायला शिकवतो. आलं लक्षात की नाही. ही जी काय प्रोसिजर आहे ती सोपी पडणार. म्हणजे मग तुम्ही एक QR कोड दिला ह्या आधी कर आणि मग मला सांग ह्या डाउनलोड करून घ्या मग असं ते ऍप संबंधी मी डिस्प्ले करतो आणि करून घेऊया आपण. म्हणजे काय म्हणताय की कंझ्युमर फ्रेंडली ऍप करायचं, जेवढं सोपं होईल तेवढे तुम्हाला पैसे पटकन मिळतील. त्याचं काम हे डायरेक्ट एक्साव्हेशन करून करायचं. परंतु आमची दुसरी एक स्कीम आहे की कोकण डिझास्टर मिटिगेशन प्रोग्राम KDMP म्हणून प्रोग्राम
प्रोग्राम खाली आपल्याकडे रामलिंगम म्हणून एक एजन्सी आहे, त्या एजन्सीला आपल्या मालवणचं काम दिलेलं आहे. तर त्या मालवणच्या कामाबद्दलचं जे काय डॉक्युमेंटेशन सगळं त्यांनी करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठली लाईन करायची आहे, आपलं सर्वसाधारणपणे मालवण शहरमध्ये 8-9 किलोमीटरची लाईन आपल्याला करायची आहे. बरोबर. हे अशा पद्धतीचं मालवणचा हो. नकाशा आहे, त्याच्यामध्ये 8 किलोमीटरची लाईन आपल्याला टाकायची आहे. बरोबर. तर त्याची टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स अशी आहे की हॉरिझॉन्टल ड्रिलिंग ते करतो. अशा पद्धतीचं त्याचं स्कीम आहे की एक 2x2 चा खड्डा करायचा आणि 200 मीटर वरनं करणार आहे आणि अशा पद्धतीचं लेईंग करणार आहे तो. हे लेईंग करणार आहे ते त्याचं म्हणजे सगळं कुठं कुठं करणार आहे या म्युन्सिपल म्हणजे नगर परिषदेला दिलंय. नगर परिषदेचं काय म्हणणं आहे की ह्याचे जे काय कोटेशन आहे, जे काय आमची कोटेशन निघत त्याचं तुम्ही पैसे तिथं आम्हाला भरा. काम तुम्ही करा पण ह्याचं जर का रिइन्स्टिट्यूटमेंट करण्यासाठीचं कोटेशन आम्हाला तुम्ही भरा आणि तुमचं काम चालू ठेवा. त्यांचं म्हणणं काय होतं नगरपालिकेचं, समजा एकदा चुकून तुम्ही केलं नाही, ढासळलं, काम केलं नाही आणि पण त्या आम्हाला रिइन्स्टिट्यूट करावं लागलं तर त्याचे पैसे तुमच्याकडे इन ऍडव्हान्स मध्ये भरून घ्यावं लागणार. मग आपण ते करू. मग ते प्रोसेस चालू आहे त्याची. कोटेशन द्यायचं आहे नगरपालिकेने. त्यांना आम्ही हे नकाशा वगैरे दिलेला आहे आणि ते कोटेशन दिलं की ते डिमांड वरती डिमांड वाढल्यानंतर काम सुरू करणार आहे. आणि फक्त हे जे करताना ना त्यांनी पार्टली, आता हे जर कोट्यावधीचं गोष्ट आहे तर समजा एक पार्ट आहे, समजा आता मेढ्यामध्ये करायचं आहे, मेढ्यामध्ये किती करायचं आहे तर तेवढं डिपॉझिट किती लागतंय आमची त्या कंपनीची त्यांना रिक्वेस्ट आहे. मेढ्यामध्ये किती लागतंय तेवढं सांगा, तेवढं डिपॉझिट आम्ही भरतो. महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये महावितरण कंपनीकडे ऊर्जा मित्र बैठकीचा आग्रह धरण्यात आलेला होता आणि त्या ग्राहक पंचायतीच्या या प्रयत्नांना यश येऊन मागच्या महिन्यापासून ऊर्जा मित्र समितीची बैठक ही दर महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी महावितरणच्या प्रत्येक उपकेंद्रामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता आयोजित होणार आहे. आज या सगळ्या उपक्रमातली ही दुसरी बैठक होती आणि मालवणमध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपाच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या आणि सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे आमचे उपअभियंता आहेत मेत्रे साहेब, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या तक्रारींची दखल घेतली. ज्यांचं शक्य होतं त्यांचं तात्काळ निराकरण करण्याच्या संदर्भातले निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यातल्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या सार्वजनिक वापराच्या दृष्टीनं खूप महत्त्वाच्या होत्या. स्मार्ट मीटरच्या संदर्भातली एक महत्त्वाची चर्चा झाली आणि ग्राहक पंचायतीच्या वतीनं आम्ही लावून धरलं की कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती ही आम्ही सहन करणार नाही. कारण ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आश्वासन दिलेलं आहे की कोणावरती स्मार्ट मीटरची सक्ती करता येणार नाही आणि त्यामुळे ज्यांचे बिघडलेले आहेत त्यांची गोष्ट निराळी आहे, परंतु चालू स्थितीतले ॲनालॉग मीटर बदलण्याच्यासाठी म्हणून जी काही मोहीम हातात घेतलेली आहे त्या मोहिमेला ग्राहक पंचायतीचा आम्ही सक्त विरोध नोंदवलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं जे पोर्टल आहे वीज बिल भरण्याच्या संदर्भातलं जे काय त्यांची वेबसाईट आहे ती वेबसाईट ही अधिकाधिक ग्राहक फ्रेंडली कशी होईल आणि त्याच्यावरनं सहजरीतीनं कशा पद्धतीने वीज बिल भरता येईल याच्या संदर्भातली आम्ही तक्रार दाखल केली, त्याची नोंद घेतली आणि वरिष्ठ स्तरावरती याच्या संदर्भातलं आपलं मतही आमचं मत तिथं कळवण्याची दक्षता ही मेत्रे साहेबांनी घेतलेली आहे. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बैठक झाली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही ग्राहकांच्या तक्रारींचं तात्काळ दखल घेऊन निराकरणही झालेलं आहे. या बैठकीतली सर्वात महत्त्वाची उपलब्धी म्हणून मी नमूद करेन की मालवण शहरामध्ये जे भुयारी वीज वाहिन्यांचं काम
गेली काही वर्ष चर्चेमध्ये आहे. तर त्याच्या संदर्भात आम्ही आग्रह धरलेला होता की पुन्हा एकदा रस्ते खोदून टाकून त्या वीज वाहिन्या टाकण्याच्या ऐवजी चाकाचा वापर करून छोटा चर मारून त्या वीज वाहिन्या टाकाव्यात. पण महावितरणने याच्याही पुढे जाऊन हॉरिझॉन्टल ड्रेनिंग म्हणजे जमिनीच्या अंतर्गत रस्त्याच्या अंतर्गत थेट जे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे, होल मारण्याचं, भोक मारण्याचं, ड्रिलिंग करण्याचं, त्याचा वापर करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी याच्या संदर्भातलं काम नागरिकांना कोणताही त्रास रस्ते खोदाईचा न होता पूर्ण होईल असं आम्हाला मेत्रे साहेबांनी आश्वासित केलेलं आहे. याच्या संदर्भातल्या काही तांत्रिक अडचणी आहेत नगरपालिकेकडे, त्याच्या संदर्भातल्या पत्रव्यवहार सुरू आहे. नगरपालिकेलाही आम्ही सूचित केलेलं आहे. लवकरच आम्ही ग्राहक पंचायतीच्या वतीनं माननीय नगराध्यक्षांची भेट घेऊन याच्या संदर्भात त्यांना अवगत करू, जेणेकरून लवकरात लवकर नागरिकांना त्रास न होता येत्या पावसाळ्यापूर्वी या भूमिगत वीज वाहिन्यांचं कामसुद्धा मार्गी लागेल. धन्यवाद. दर महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी होणाऱ्या बैठकींमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीच्या दृष्टीनं काही मार्ग निघतो आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी आपल्या वैयक्तिक असू देत किंवा सार्वजनिक असू देत तक्रारी घेऊन महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी आपापल्या उपकेंद्रामध्ये जावं. तत्पूर्वी आपल्या परिसरातील ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी संपर्क करावा की जेणेकरून या तक्रारींचं निराकरण सुलभतेने होईल. धन्यवाद.